नमस्कार. आज आपण ग्रहांमधील योगांबद्दल माहिती घेऊया. तर पहिला योग आहे युती योग. युती योग म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक ग्रह एका घरात एकत्र येतात तेव्हा युती योग तयार होतो. या योगाचा प्रभाव ग्रहांच्या स्वभावावर व त्यांच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असतो. योग्य ग्रहांची युती शुभ परिणाम देते, तर अशुभ ग्रहांची युती आव्हाने निर्माण करू शकते. या आता या इमेजमध्ये चंद्र आणि गुरु यांचा युतियोग झालेला आपण बघत आहोत आणि तो अंशात्मक सुद्धा असावा लागतो, ते आपण नंतर बघूयात. जे 3 डिग्रीच्या मध्ये जर असतील तर त्यांचा युतियोग मानला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे तर प्रतियोग. प्रतियोग म्हणजे काय? जेव्हा दोन ग्रह समोरासमोर स्थित असतात तेव्हा प्रतियोग तयार होतो. यामुळे संघर्ष किंवा तणाव होऊ शकतो, पण त्याच वेळी वैयक्तिक प्रगतीची संधी देखील मिळते. आता ह्या इमेजमध्ये शुक्र आणि राहू यांचा प्रतियोग दाखवलेला आहे, कारण ते समोरासमोर आहेत. आता आपण बघूया केंद्रयोग. केंद्रस्थानी म्हणजे कुठलं? पहिलं, चौथं भाव, सातवा भाव आणि 10वा भाव या ठिकाणी शुभ ग्रह स्थित असतील तर केंद्रयोग तयार होतो. हा योग कुंडलीला बळकटी देतो आणि स्थैर्य, संपत्ती व अधिकार प्रदान करतो. केंद्रस्थाने कुंडलीत महत्वपूर्ण मानली जातात. आता केंद्रस्थाने म्हणजे कुंडलीतली कुठली? तर पहिलं, चौथं, सातवं आणि 10वं घर. आणि केंद्र योग म्हणजे काय? तर आता इथे ह्या इमेजमध्ये शनी आणि शुक्राचा केंद्र योग झालेला आहे. पण हा योग जनरली फक्त गुरु आणि चंद्राचा शुभ मानतात, बाकीचा तो केंद्रयोग एवढा चांगला नसतो असं म्हणतात. म्हणजे पहिल्या ग्रहापासून जे चौथं घर असतं तिथे जो कुठला ग्रह असेल त्या त्या दोघांचा केंद्रयोग बनतो. आता आपण बघूया नवपंचम योग. नवपंचम योग म्हणजे काय? जेव्हा पहिल्या घर आणि 9व्या घरात समजा ग्रह असतील तर त्या दोघांचा नवपंचम योग मानला जातो. म्हणजे ग्रहाच्या पहिल्या स्थानापासून 5व्या स्थानात जो ग्रह असेल त्याच्याबरोबर तो नवपंचम योग करतो. आता इथे चंद्र आणि रवीचा नवपंचम योग आहे किंवा गुरु आणि रवीचा नवपंचम योग आहे. आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि तो बुद्धिमत्ता, समृद्धी आणि भाग्य वाढवतो. आता आपण लाभ योग बनणार आहोत. लाभ भाव किंवा त्याशी संबंधित ग्रहांची स्थिती शुभ असेल तर लाभयोग तयार होतो. लाभयोग म्हणजे काय? तर एखाद्या ग्रहापासनं तिसऱ्या घरात जो ग्रह बसला आहे त्यांचा लाभयोग बनतो. या इमेजमध्ये आता बुध आणि मंगळ या दोघांचा लाभयोग बनलेला आहे, कारण ते एकमेकांपासून लाभयोगात आहेत. आणि हा लाभयोग अत्यंत चांगला असतो, शुभ योग असतो हा. सामाजिक यश, धनलाभ व इतर फायद्यांचे संकेत देतो. पण ते कुठल्या ग्रहांशी झालाय हे पण बघणं जरुरीचं असतं. या योगांचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण कुंडलीवर आणि ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतो. तर धन्यवाद.